श्रोतेहो नमस्कार मंडळी, निसर्गात अशी काही झाडं असतात ती केवळ दिसायला सुंदर नसतात, तर आपल्या जीवनाशी, संस्कृतीशी आणि आरोग्याशीही घट्ट नातं सांगतात. त्यापैकीच एक म्हणजे पारिजात. दुःख, विरह आणि शांत सौंदर्य यांचं प्रतीक असलेला हा वृक्ष आपल्या गुणधर्मातूनही तितकाच समृद्ध आहे. पुराणकथा, लोकसमजुती आणि शास्त्रीय माहिती यांचा सुंदर संगम म्हणजेच पारिजात वृक्ष. काही झाडं ही आपल्या जगण्याचा एक हळवा भाग बनून राहतात. अंगणातला तो पारिजातक असंच एक झाड. माझ्या मते पारिजातक म्हणजे निसर्गानं धरतीला दिलेलं एक सुगंधी पत्र आहे. पहाटेच्या त्या धुंद प्रकाशात जेव्हा सारा गाव झोपलेला असतो, तेव्हा अंगणात पाऊल टाकलं की पायाखाली गारवा जाणवतो. तो गारवा मातीचा नसतो, तर रात्री झाडावरून गळून पडलेल्या त्या पांढऱ्या केशरी फुलांचा असतो. पारिजातकाचा सडा पाहणं हा एक वेगळाच ध्यानाचा अनुभव आहे. शुभ्र पांढऱ्या पाकळ्या आणि त्याखाली असणारा तो नाजूक केशरी देठ, जणू एखाद्या चित्रकारानं पांढऱ्या कॅनव्हसवर केशरी रंगाचा एक टिपका हळुवारपणे सोडावा. मला पारिजातकाचं विशेष कौतुक यासाठी वाटतं की त्याच्याकडं दातृत्व आहे. तो देणारा आहे. इतर फुलं झाडावर असताना डौल दाखवतात, पण पारिजातक आपलं सर्वस्व जमिनीवर अर्पण करतो. रात्रीच्या अंधारात तो फुलतो, स्वतःच्या सुगंधानं आसमंत भरून टाकतो आणि सूर्योदय होण्यापूर्वी स्वतःला मातीला समर्पित करतो. त्याचं हे अल्पायुषी असणंच त्याला जास्त श्रीमंत करून जातं. सूर्योदयापूर्वी जमिनीवर पडलेली फुलं पाहिली की असं वाटतं जणू हा वृक्ष रात्रभर अश्रू ढाळत असावा. आयुष्याचा अर्थ कदाचित यातच दडलेला आहे. आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा ते किती सुगंधी आहे हे महत्वाचं. श्रोतेहो, हरसिंगार नाव ऐकूनच मन इकडे तिकडे भटकू लागतं. हरसिंगार असं नाव का पडलं असावं? कदाचित हा एखाद्या संस्कृत शब्दाचा तद्भव आणि अपभ्रंश असावा. आपण तसेच अपभ्रंश काळातच जगत आहोत. मग हरसिंगार म्हणा आणि हरशृंगार म्हणा. हर म्हणजे शिव आणि हरी म्हणजेच कृष्ण. दोघेही मस्त आणि मनमोहक आहेत. नटराज आणि नटनागर. मीराच्या मते उर बैजयंती माला धारण करणारे नटवर नागर कृष्ण तर खूप रसिक आणि निसर्गप्रेमी आहेत. काय सांगावं, कदाचित कृष्णाच्या प्रेमामुळं याचं नाव हरसिंगार पडलं असावं असं वाटतं. पारिजातकाला अनेक नावं लाभलेली आहेत. हरसिंगार, शेफालिका, नाल कुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक. इंग्रजीत याला कोरल जास्मिन आणि नाईट जास्मिन असं म्हणतात. रचनेच्या दृष्टीनं पाहिलं तर पारिजातकाची झाडे साधारणपणे 5 ते 7 मीटर उंच वाढतात. याच्या फांद्या चौकोनी आणि खरखरीत असतात. त्यावर समोरासमोर उगवणारी तळहाता एवढी मोठी, काळपट, हिरवी आणि दंतूर कडांची पानं असतात. ही पानंही खरखरीत असून प्राचीन काळी जखमांच्या उंचावलेल्या कडा घासण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात असे. यावरून या वृक्षाचं औषधी महत्त्व हे लक्षात येतं. उत्तर प्रदेशामध्ये विशेषतः बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर गावात एक अत्यंत दुर्मिळ आणि पौराणिक पारिजातक वृक्ष आहे, ज्याला कल्पवृक्ष म्हणूनही ओळखलं जातं. आणि हा 5000 वर्षाहून अधिक जुना वृक्ष मानला जातो. कुंतीनं अर्जुनाच्या मदतीनं हा वृक्ष स्वर्गातून आणला होता अशी आख्यायिका आहे. पारिजातची फुलं म्हणजेच सौंदर्य आणि सुगंध यांचा अनुपम संगम आहे. ही फुलं अतिशय नाजूक असतात. हातात धरताच ती पटकन सुकतात. म्हणूनच ही फुलं हाताळण्यापेक्षा हलकेच टिपून परडीत ठेवण्याची प्रथा आहे.
रात्री झाडाखाली पडलेला फुलांचा सडा आणि दरवळणारा मंद सुगंध मनाला विलक्षण प्रसन्नता देतो. पारिजात हा केवळ एक वृक्ष नसून तो एक दैवी रत्न मानला जातो. पुराण कथानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जी 14 रत्ने उत्पन्न झाली त्यापैकी एक रत्न म्हणजेच पारिजातक वृक्ष. हरिवंश पुराणात उल्लेख आहे की हा वृक्ष इंद्रदेवांनी स्वर्गलोकात नेऊन लावला. स्वर्गातील अप्सरा, विशेषतः उर्वशी, आपल्या नर्तनानंतर थकवा दूर करण्यासाठी या वृक्षाला स्पर्श करत असे. अशी सुंदर कल्पनाही आपल्याला आढळते. पारिजातकाबाबत अनेक कथा आपल्या लोकपरंपरेत रुजलेल्या आहेत. त्यातील एक प्रसिद्ध आख्यायिका श्रीकृष्ण, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्याशी निगडीत आहे. एकदा देवर्षी नारदांनी श्रीकृष्णांना पारिजातकाची फुलं भेट म्हणून दिली. श्रीकृष्णांनी ती फुलं रुक्मिणीला अर्पण केली. रुक्मिणीनं ती फुलं आनंदानं केसात माळली. ही गोष्ट सत्यभामेला कळताच तिच्या मनात मत्सर निर्माण झाला. तिनं श्रीकृष्णाकडं आग्रह धरला की पारिजात वृक्ष थेट तिच्या वाटिकेत लावावा. सत्यभामेच्या हट्टापुढं श्रीकृष्णांनी इंद्राशी युद्ध करून पारिजात वृक्ष पृथ्वीवर आणला आणि सत्यभामेच्या वाटिकेत लावला. मात्र एक विलक्षण घटना घडली. वृक्ष सत्यभामेच्या वाटिकेत असला तरी त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात गळू लागली. हीच गोष्ट सत्यभामेच्या मनातील मत्सर अधिक गडद करणारी ठरली. पारिजात वृक्षाशी संबंधित आणखीन एक कथा आपल्याला ऐकायला मिळेल. पारिजात नावाची एक राजकन्या सूर्यदेवावर अतोनात प्रेम करीत असे. परंतु तिच्या सर्व प्रयत्नानंतरही सूर्यदेवांनी तिचं प्रेम स्वीकारलं नाही. या नकारामुळं ती इतकी दुःखी झाली की तिनं आत्महत्याही केली. असं मानलं जातं की तिच्या अस्थिच्या राखीतूनच पारिजात वृक्ष उगवला. म्हणूनच या वृक्षाला पारिजात असं नाव पडलं असावं. नावामध्ये सुद्धा खूप ताकद असते. नावात काय ठेवलाय या शेक्सपियरच्या त्या विचाराला आम्ही नाकारतो. तुलसीदास असं सांगून गेले की राम स्वतः देखील आपल्या नावाचं गुणगान करू शकत नाहीत. तसेही पारिजातकाचा संबंध स्वर्गाशी आणि अप्सरांशी राहिला आहे. पूर्वी मला वाटायचं की पारिजात आपल्या जगात मिळत नसावा. हनुमानजींच्या स्तुतीमधील एका श्लोकात येतं, पारिजात तरुमूलं वासिनम. ज्या वृक्षाच्या मुळाशी हनुमानजी निवास करतात तिथं पोहोचण्याची आमची शक्ती कुठं. पण श्रोते हो, ही तर तीच गोष्ट झाली की कस्तुरी कुंडली बसे मृग ढुंडे वनमाही. कस्तुरी मृगाच्या बेंबीतच असते, पण तो तिला वनातच शोधत फिरतो. आम्ही तरी त्या मृगापेक्षा कमी कुठे आहोत. कधी मृगाप्रमाणे स्वतःच्याच बेंबीतील कस्तुरी वनात शोधत राहिलो, तर कधी तहानलेल्या हरणाप्रमाणे रखरखत्या दुपारी पाण्याच्या शोधात धावत राहिलो. मिळाले तर खूप काही, पण जे मिळालं ते न कस्तुरी होती ना पाणी. तो एकतर सुगंधाचा भास होता आणि मग तापलेली वाळू. पारिजात म्हणजेच लोकभाषेतील रातराणीची फुलं. रातराणीचे स्वतःचे एक गारुड असतं, पण त्यात पारिजातकासारखा गौरव नसतो. मला प्रेमाचे आणि शृंगाराचे लोक गौरवाच्या लोकापेक्षा जास्त भावतात. गौरव घेऊन काय करायचंय? थोडंसं प्रेम मिळावं, थोडा शृंगार मिळावा, तर मग अजून काय हवं? जीवन इतक्या सहजतेनं व्यतीत व्हावं की काही कळूही नये. प्रेमाला सहज असणं सोपं आहे, पण गौरवाला सोपं असणं शक्य नाही. प्रेम तर काव्यशास्त्रातील शृंगार रस आहे. त्याचे दोन्ही पैलू प्रिय असतात, मग तो संयोग असो वा वियोग. प्रेमात आणि शृंगाराच्या रक्षणासाठी धावपळ करावी लागत नाही, पण गौरवाच्या रक्षणासाठी मात्र खूप धावपळ करावी लागते. रातराणीचे ते रूप खूप सुंदर होते. रातराणीच्या फुलांनी ते पूर्णपणे वेढलेले होते. जणू काही मध्येच ताऱ्यांसारखी छोटी छोटी फुले विखुरलेली होती आणि हिरवळीतून डोकावत होती. सकाळची वेळ होती.
एकदम ताजी टवटवीत फुलं रातराणीच्या काही फांद्यांवरून खाली जमिनीवर पडली होती. मनात आले की ही सर्व फुले गोळा करावीत. मऊ फांद्यांवर लागलेली ही फुले तोडून घ्यावीत आणि परडीत भरून घ्यावीत. मग कोणीतरी ही फुले माझ्यावर उधळावीत. रातराणीचा पाऊस पाडावा आणि मी त्यात न्हावून जावं. दुसरे कोणी नसेल तरी हरकत नाही. ही फुले वजनानं हलकी आहेत. मी स्वतः देखील ती उधळू शकतो. रातराणीची ती समृद्धी आणि वैभव पाहतच राहिलो. किती मोठ्या प्रमाणात फुलं उमलली होती. वाऱ्याची एक छोटीशी झुळूक आली की फुलं खाली गळून पडतात. ना त्यांची निगा राखणारे कोणी आहे, ना त्यांच्याकडं स्वतःला वाचवण्यासाठी काट्यांचे कवच आहे. पारिजात असूनही ते अभिजात नाही. स्वतः अभिजात असतील तर ते आपले गुलाब बाबू आहेत. स्वतःच्या संरक्षणासाठी काट्यांचे कवच घेऊन आले आहेत. बागांमध्ये त्यांना खत पाणी देऊन वाढविले जाते. मग बाजारात विकले जातात. गुलाबाचे गुच्छ बनवले जातात आणि गुच्छांमध्ये एखादा नख टाकून त्याला महाग केलं जातं. मला निराला यांची कुकुरमुत्ता कविता आठवते. अबे सुनबे गुलाब भूलमत जो पायी खुशबू रंगो आब. ही कविता आठवली की वाटतं जाऊन निरालाजींना वंदन करावं. आपल्या रातराणीचे फूल हे गर्वाचे फूल नाही. त्यात गर्वाचा लवलेशही नाही. रातराणीची फुलं काही नवीन नाहीत. कोणत्या वयापासून मी त्यांना पाहत आलो आहे हे मला ठाऊक नाही. पण कधी कधी पाहिलेली गोष्ट सुद्धा अगदी वेगळीच भासते. जसे की आज पहिल्यांदाच पाहिली आहे. मनात विचार आला की हे झाड आधी असे का दिसले नाही. अंगणात याच्या जवळून कितीतरी वेळा दुर्लक्षितपणे येणं जाणं झालं आहे. कधी कधी चांगल्या गोष्टी वेळीच पाहून घ्याव्या लागतात. आता उमललेले आहेत, आताच गळून जातील. वारा आला की डोलू लागतील आणि जमिनीवर विखुरले जातील. तुमच्याकडे काय मागत आहेत ते फक्त पाहणेच ना. मेंदूमध्ये काहीतरी चमकून गेले. फुलांचा हा कोश खरंच हेच सांगत आहे का? असे नाही की याकडं नेहमीच दुर्लक्ष झालं आहे. कधी कधी जाता येता एखादं फूल तोडून त्याचा वास घेतला, हातात धरलं आणि पुन्हा कुठेतरी निसटून गेलं. गुलाबासारखे फेकून देण्यात कसला मोह. पकडून ठेवणं आणि उपयोगावर अवलंबून असणं हे वस्तूचं मूल्य आणि उपयोगिता ठरवतं. माणसांच्या अंगी अनेक दोष असतात. म्हणूनच रातराणीचा सर्वात मोठा दोष तिचे उपभोक्ता असणे असा आहे. रातराणीच्या फुलांना प्रेमाचे निवेदन आणि प्रेम प्रदर्शनाचे माध्यम म्हणून पाहिले गेले नाही. छोटेसे पांढरे शुभ्र पांढरा रंग तर प्रेमाचा रंगही नाही. कोणास ठाऊक कोणी पांढऱ्या रंगाला प्रेमातून हद्दपार केले. कदाचित गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक बनवलं गेलं. म्हणूनच प्रेमात फसवणुकीचे दुःख शतकानुशतके चालत आले आहे. पांढरा रंग असता तर कदाचित असं झालं नसतं. प्रेमींच्या मनाला काही प्रमाणात तरी तो निर्मळ करतो. मी झाडाजवळ उभा राहिलो. चहूबाजूनी फिरून त्याला निहाळलं. आज याची प्रतिमा मनात कैद करायची आहे. मनात तर कैद झालीच होती, पण मग मोबाईल काढला आणि कॅमेऱ्यातही कैद करून घेतलं. खरोखर 2-4 दिवसात झाड सुने सुने होईल. याला फुलायला वेळ लागेल. ज्या फुलांनी याला शृंगारले होते त्यांना गमावल्यानंतर हे नवीन जीवन सुरू करण्यासाठी वेळ तर घेईलच. मग या फुलांना फुलताना पाहून कोण विचार करेल की या छोट्याशा झाडानं आपल्या आयुष्यात काय काय गमावलं आहे. माझ्या अशा विचारानं फुलांनी डोलण्यास सुरुवात केली. काय सांगावं, कदाचित त्यांनी माझं मन वाचलं असावं. निसर्गाचं हेच वैशिष्ट्य आहे की तो क्षमा करतो, पण त्याच्याकडून क्षमा मागण्याची कला तर शिकलंच पाहिजे. म्हणूनच तर यांना सुमन म्हणतात. ताऱ्यांसारखी लुकलुकणारी ही फुलं पाहून मन प्रसन्न झालं. विचार आला की तुम्ही इतकी आनंदी कशी राहू शकता. तुमचं जीवन तर खूप छोटं आहे. आज आहात, उद्या नसाल. जमिनीवर पडलात की मातीत मिसळून जाल.
एखादा प्राणी तुम्हाला तुडवून जाईल आणि बकरी खाऊन टाकेल. नशिबानं कोणाच्या गळ्यातली माळ झालात आणि मंदिरात देवाला अर्पण केले गेलात तरी ते फक्त 1-2 दिवसांचेच असते. माझे हे विचार ऐकून रातराणीचे ते छोटेसे फूल जणू माझ्या बाळबोध प्रश्नावर हसलं. ते जणू म्हणत होतं, या पृथ्वीवर असे कोण आहेत ज्याला एक ना एक दिवस मातीत मिसळायचे नाहीये? मग दरवेळी दुःखी राहून मातीत का मिसळायचं? जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आनंदाने हसत का राहू नये? मी त्या लहान फुलासमोर निरुत्तर झालो. अनेकांनी निसर्गाकडून शिक्षण घेतले आहे, पण फुलांशी बोलण्यासाठी कवीचं हृदय लागतं. माखनलाल चतुर्वेदी यांची पुष्पकी अभिलाषा कविता आठवते. मुझे तोड लेना वनमाली, उस पत पर देना तुम फेक, मातृभूमी पर शीश चढाने, जिस पत पर जावे वीर अनेक. फुलाला सुंदरीच्या केसात माळले जाण्यापेक्षा मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या मार्गावर विखुरलं जाणं जास्त प्रिय वाटतं. हे पांढरे पारिजातकाचे फूल कोणत्याही सुंदरीच्या आंबाड्यात गुंफलेले मी पाहिलेले नाही. हे एक लहान फूल आहे जे पारिजात असूनही स्वतःला मोठे मानत नाही. कदाचित म्हणूनच ते कोणत्याही सुंदरीच्या केसाची शोभा वाढविण्यापेक्षा जमिनीवर विखुरणं पसंत करते. उंचीनं मोठं होण्यापेक्षा जमिनीशी जोडलेलं राहण्यात जास्त मोठेपण असतं. उंचीनं मोठं होण्यापेक्षा विचारांनी, कर्तृत्वानं आणि चांगल्या स्वभावानं मोठं व्हावं. जमिनीवर पडूनही ते फुलासारखंच राहतं, निर्जीव होत नाही. ते कधीही वास्तवापासून दूर जात नाही. आणि हेच मला खूप आवडले. आपल्या पूर्वजांनी दिलेले उपदेश शतकानुशतके चालत आले आहेत, पण आपण एका लहान फुलासारखं जगणं कधी शिकणार? गंध लावो फुलन के हार, हमही पहिनाओ, चंपा चीन गुलाब केतकी, जुही जुगन मिलाओ. हरसिंगार एकोन पारिजात, अडहुल गुही गुच्छ बनाओ. पारिजात पारिजातच असेल आणि हरसिंगार हरसिंगारच, आणि चंपा चीन तर चमेलीच असावी. पुन्हा जर मानले की हरसिंगारच पारिजात आहे तर यात काही वावगं नाही. हरसिंगार, चमेली आणि आपला स्वर्गीय पारिजात हे एकच असावं. वनस्पती विज्ञानाची कक्षा तशीही मोठीच आहे. नावाचा विचार केला तर स्वर्गात देशी रातराणी आहे. रातराणी ऐकताच थोडं रोमॅन्टिक वाटतं. ऐकताच काही मुलायम अशी गुदगुली होते. रात्र ही राणी आहे आणि दोन्हींचा मिलाप म्हणजे जे फुलतं ते रात्रीच फुलतं. निसर्गाच्या किमयेनं सजलेला पारिजात फक्त आपल्या सुवासानं अंगण दरवळून सोडत नाही, तर तो आरोग्याचा एक अमूल्य ठेवा आहे. हरसिंगार आणि प्राजक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वृक्षाच्या पानात, फुलात आणि बियांमध्ये निसर्गाचे अनेक गुण दडलेले आहेत. आता बघा ना, पारिजात हा मुक्त कणांच्या हानिकारक प्रभावापासून आपल्या शरीराचा बचाव करतो. यात असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणांमुळं हा वृक्ष केवळ वृद्धत्वाची लक्षणे रोखत नाही, तर कर्करोगाच्या पेशींच्या वाढीला प्रतिबंध घालण्यासाठी मोलाची भूमिका बजावतो. याच्या फुलापासून मिळणारे सुगंधी तेल शरीराला मालिश करण्यासाठी वापरल्यास शरीर सुदृढ आणि लवचिक राहतं. पारिजात हा निसर्गाचा असा योद्धा आहे ज्याच्याकडे अँटी ॲलर्जी, अँटीव्हायरल आणि अँटी बॅक्टेरिया विरोधी शक्ती आहे. ई कोलाय आणि स्टॉफिलोकस यासारख्या संसर्गाशी लढण्यासाठी याचं तेल हे गुणकारी आहे. आता त्वचा विकारांमध्ये सुद्धा, जसे चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स आणि मुरमांच्या समस्येवर हे रामबाण उपाय करते. आता बघा, विषाणू प्रतिबंध म्हणून सुद्धा हे सहाय्य करतं. सततचा खोकला हा केवळ आरोग्यासाठी त्रासदायक नसतो, तो आपल्या सामाजिक जीवनात आणि झोपेतही अडथळा आणतोच. मग तो खोकला धूम्रपानामुळे असो आणि श्वसन नलिकेतील संसर्गामुळे, पारिजात हा त्यावर उत्तम उपाय आहे. दररोजच्या सेवनानं खोकल्याची तीव्रता कमी होऊन
घशाला आराम मिळतो. अस्थमा आणि दमा याने पूर्णपणे बरा देखील होतो. पारिजात हा श्वसन मार्गाचा मार्ग सुखर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. श्वास घेताना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि फुफ्फुसांना बळकटी देण्यासाठी यातील औषधी गुणधर्म एखाद्या संजीवनीसारखे काम करतात. आजच्या धावपळीच्या जीवनात बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या सामान्य झालेल्या आहेत. पारिजात हा नैसर्गिक रेचक म्हणून ओळखला जातो. पचन यामध्ये सुद्धा सुधारणा या पारिजातकामुळेच होते. त्याची विशेष खनिजे पचन संस्थेला सुरळीत ठेवतात. पोटातील गॅसमुळे होणारा त्रास, पोटदुखी आणि चक्कर येणं यासारख्या समस्यांपासून पारिजात कायमची सुटका देऊ शकतो. केसांचं आरोग्य आपल्याला राखायचं असेल तर आपण फुलांचा अर्क नैसर्गिक टॉनिक म्हणून काम करतो. जर तुम्हाला केस गळण्याचा त्रास असेल तर पारिजाताच्या फुलांचा अर्क नैसर्गिक टॉनिक म्हणून काम करतो. पारिजाताची पानं उकळून त्याचा काढा घेतल्यास सांधेदुखी आणि सायटिकाच्या तीव्र वेदनांपासून मोठ्या प्रमाणात आराम मिळतो असं आयुर्वेदात मानलं जातं. बुरशीजन्य संसर्ग आणि नायटा झाल्यास पानांचा रस लावणं अत्यंत प्रभावी ठरतं. श्रोतेहो, थोडक्यात सांगायचं तर पारिजाताचा सडा फक्त डोळ्यांना सुख देत नाही, तर त्याचं अस्तित्वच आपल्या जीवनातील व्याधी दूर करण्यासाठी आहे. निसर्गाच्या या वरदानाचा स्वीकार करून आपण आरोग्यदायी जीवन हे जगू शकतो. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, पारिजाताचा सडा जसा मन प्रसन्न करतो तसंच त्याचं औषधी मूल्य आपलं जीवन सुखकर करतो. चला तर मग या निसर्गदत्त वरदानाचं जतन करूया आणि निरोगी आयुष्याकडं पाऊल टाकूया. आजच्या या माहितीपूर्ण प्रवासात मी इथेच थांबतोय. ऐकत रहा आमचं आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. नमस्कार.